तर मंडळी, आज मी बनवते आहे सुरणाची भाजी. हे बघा, हे जे सुरण आहे ना, हे जमिनीमध्ये असतं. हे कंदमूळ आहे. ह्याच्या पाल्याची भाजीसुद्धा खूप छान लागते. तर हे जे फळ आहे ना, ते जमिनीमध्ये असतं. म्हणजे ह्याचं जर वजन बघितलं तर 10 ते 15 किलो वजनाचं सुद्धा ते होऊ शकतं. छोटे छोटे पण असतात, 2-3 किलोचे पण असतात, 10 ते 15 किलो वजनाचे पण असतात. तर आता हा मोठा होता, तर मी हा कापून घेतलेला आहे. हे बघा, तर ह्याची कापं पण खूप छान लागतात. तर आज मी याची भाजी बनवणार आहे आणि नंतर ह्याची कापं पण बनवणार आहे. तर हे ना थोडंसं असं हाताला त्याची, म्हणजे जर भाजी आपण कापायला गेलो तर थोडीशी अशी हाताला खाज लागते. म्हणून काय करायचं, हे कोकमचं आगळ आहे, हे थोडंसं असं हाताला लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला खाज लागणार नाही. आणि ह्याचं जे हे आहे, पाठ आहे ना, ती एक थोडंसं अर्धा इंच अंतर ठेवून ती कापून घ्यायची, म्हणजे ह्याला जास्त इथे खाज असते. ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आणि ज्या माणसांना मूळव्याध वगैरेचा आजार असतो तर त्यांनी तर ही आवर्जून खावी. आणि अतिशय पौष्टिक पण आहे, खूप रुचकर पण लागते. म्हणजे व्हेजमध्ये तर हे चिकनच आहे. असं जी लोकं नॉनव्हेज खात नाही, चिकन वगैरे खात नाहीत, मग त्यांच्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे. हिच्यात खूप असे पौष्टिक म्हणजे जे काय हे आहे ते आपल्याला चिकन मटनमधून मिळतं, ते ह्या भाजीतनं सुद्धा मिळू शकतं. तर आज मी ही भाजी कशी बनवते ती तुम्हाला दाखवते. तर आता मी काय करते, ही भाजी मी व्यवस्थित कापून घेते आणि त्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेते. तर मंडळी, ही भाजी ना मी अशा प्रकारे बघा, मी कापून घेतलेली आहे. हे बघा, अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि कापताना मी हाताला कोकम आगळ लावलेलं, म्हणजे काय, थोडीशी आपल्या हाताला खाज येणार नाही. आणि ही त्याची वरची सालं आहेत. मग ही जी सालं आहेत ती फेकून नाही द्यायची, कारण ह्याला परत झाड येऊ शकतं. ही मातीमध्ये घातली ना की ह्याला झाड येतं आणि खालती परत तो कंद येतो आणि वरती जो झाड येतं त्या झाडाचा जो पाला असतो त्याची पण भाजी खूप उत्कृष्ट लागते. तर मी आता काय करते, ही भाजी कशी डायरेक्ट फोडणीला घातली तरी चालू शकतं, पण सध्या कसं गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय करते, ही भाजी ना मी म्हणजे जो भात लावणार आहे त्या भाताच्याच कुकरवर मी थोडीशी अशी मीठ टाकून ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि ही वाफून घेणार आहे. म्हणजे 1-3 शिट्या भाताच्या ज्या मी करणार आहे ना त्याच्यावरती मी ठेवून वाफून घेणार आहे. तर आता मी ही भाजी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतली आहे ना, तर त्याच्यामध्ये मी हे मीठ आणि हळद टाकते आणि त्याच्यामध्ये मी जास्त नाही तर हे एक अर्ध्या वाटी पाणी टाकते. आणि हे मी असं कुकरच्या वरती ठेवून त्याच्यावरती असं झाकण ठेवणार आहे आणि 1-3 शिट्या होईपर्यंत वाफून घेते. तर आता भाजीला जे लागणारं जे साहित्य आहे ना ते मी इथे घेतलेलं आहे. तर हा मी फोडणीसाठी कांदा आणि एक मिरची अशी कापून घेतलेली आहे. कढीपत्ता पण घेतला आहे, पण कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलात तरी चालतं. हे लाल तिखट आणि हळद घेतली आहे, हे मीठ घेतलं आहे, हिंग घेतला आहे, हा किचन किंग मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि ही कोकम घेतली आहेत. कोकम तर घालायलाच पाहिजे कारण तो थोडा खाजरा असतो, नाहीतर आपला घसा ना खवखवू शकतो. आणि त्याला मेन लागणारे म्हणजे हे वाटप, तर हे आपलं मालवणी वाटप आहे. तर ह्याच्यामध्ये सुका नारळ आहे, ओला नारळ आहे, कांदा आहे, आलं, लसूण, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीरीची देठं, तमालपत्र आणि म्हणजे एवढंच घालून मी ते भाजून घेतलेलं आहे. तर आता मिक्सरला लावून मी ते बारीक वाटून घेणार. ह्याच्यामध्ये आम्ही खडे मसाले सुद्धा घालतो, पण माझ्या मसाल्यामध्ये खडे मसाले सगळे आहेत त्याच्यामुळे मी वाटपामध्ये घातलं नाही आहे. तर आता काय करते, हे वाटप मी मिक्सरला बारीक लावून घेते. तर हे बघा,
आपण जी भाजी बॉईल करत ठेवलेली ना ती थोडी शिजलेली आहे, म्हणजे 70% ती शिजलेली आहे. तर आता मी काय करते, इथे हे कढईमध्ये तेल घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडेसे मोहरी टाकते, कढीपत्ता टाकते, उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या टाकते आणि हा कांदा टाकते आणि व्यवस्थित परतून घेते. तर आपला फोडणीचा कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी जे भाजीत टाकणार आहे ते मीठ त्याच्यातच टाकते. तर आता हा जो ही मी फोडणी घातली आहे, तर त्या फोडणीत मी काय करते, चिमूटभर साखर घालून घेते. हे बघ, चिमूटभर साखर घालते. तर त्याच्यामध्ये आता हा हिंग घालायचा. हिंगामुळे काय होतं, आपलं जे ती भाजी असते ती थोडीशी हेवी असते, तर हिंग घातल्यामुळे डायजेशन चांगलं होतं. तर आता मी आपला हा कांदा शिजला आहे, तर त्याच्यामध्ये हा मसाला आणि हळद घालते. हा मालवणी मसाला आहे. तर आता मी काय करते, ही जी 70% भाजी शिजली आहे ती त्याच्यावरती घालते आणि परतून घेते. तर आता मी ही ना 2 मिनटं परतून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे हे वाटप केलेलं ना ते वाटप घालते आणि 2 मिनटं परतून घेते. तर आता मी वाटप घालून ना ही भाजी 1-2 मिनटं शिजू दिली. तर त्याच्यामध्ये आता मी काय करते, ही कोकम घालते, कारण मी त्याला जे आगळ लावलेलं ना त्यामुळे त्याला थोडंसं आंबटपणा तर आहेच, म्हणजे मी जे हाताला लावलं ते त्याच्यामुळे मी जास्त नाही, तर ही 2 कोकमं बारीक करून घालते. त्याच्यामध्ये मी आता हा किचन किंग मसाला आहे तो घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी ही भाजी अजून 5 मिनटं शिजून घेते, कारण आपली भाजी ऑलरेडी कशी शिजलेली आहे. तर 5 मिनटं, आणि मला ही तुम्हाला हवी तर तुम्ही अजून 2 मिनटं जास्त शिजून तुम्ही ती घट्ट पण करू शकता, पण मला ही थोडीशी अशी पातळसर हवी आहे. तर मी तिला अजून 5 मिनटं, कारण आपली भाजी ही तर शिजलेली आहेच, फक्त 5 मिनटं त्याच्यामध्ये सगळे जे मसाले आहेत ते पूर्णपणे मुरून देत, म्हणून 5 मिनटं मी मंद गॅसवरती शिजू देते. तर हे बघा, छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे, पण तिची अजून टेस्ट वाढण्यासाठी मी हे जरासं लिंबू पिळणार आहे आतमध्ये, म्हणजे तिची टेस्ट खूप छान लागते. आणि ही कोथिंबीर टाकते. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. अतिशय छान लागते. तशी ती एक औषधीसुद्धा गुणधर्म ह्याच्यामध्ये आहेत आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे. हे बघा, आपली ही भाजी आता अशी शिजलेली आहे. सुरण हे एक कंद आहे आणि ते जमिनीमध्ये अनेक दिवस राहू शकते. सर्व कंदमुळांमध्ये सुरण एक श्रेष्ठ आहे. त्याचे 2 प्रकार आहेत, एक ग्राम्य आणि एक वन्य. ग्राम्य हा खाण्यासाठी वापरला जातो, तर वन्य हा जंगलात वाढतो आणि तो खाजरा असतो. सुरणाच्या सेवनाने पोट साफ होते. कफ, खोकला, जंत, दमा यासारखे आजार त्याच्या सेवनाने आजारसुद्धा कमी होतात. सुरण हा चवीला तिखट